सिव्हिल हडको परिसरातील समस्याची आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे पाहणी। नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागावी यासाठी नागरिकांशी संवाद आमदार संग्राम जगताप यांनी साधलाय। शहर विकासाची कामे सर्वच भागात सुरू असून सिव्हिल हडको परिसरामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेज, कचरा आणि पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज मनपा प्रशासनाबरोबर आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली असून तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। लवकरच या भागातील मंजूर रस्त्यांची कामे सुरू होणार आहे। यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। यामध्ये गणेश चौक रस्त्याचे काम देखील मार्गी लागणार आहे। नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागावी यासाठी नागरिकांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागावी। नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागावी यासाठी नागरिकांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लावली जात आहे। या परिसरातील तारकपूर रस्त्याचे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल। राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला असून शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विकासाचे कामे मार्गी लागत असल्याचे समाधान मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। सिव्हिल हडको परिसरातील समस्यांची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली। यावेळी माजी नगरसेविका कलावती शेळके, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, सुरेश हिरानंदानी, काका शेळके, गजेंद्र भांडवलकर, शहर अभियंता मनोज पारखे, सचिन जगताप, दीपक जाधव, संदीप साबळे, गणेश गांधी, अनिल दळवी, समीर थोरात, जग्गू वाकुडे, राहुल जाधव आदींसह अधिकारी वर्ग व नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहमदनगर।